हॅलो माय डिअर स्टुडंट्स, मी सावंत सर तुमचं सावंत गुरुकुल या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर आज आपण बघणार आहोत सेकंड इयरचा हायड्रॉलिक्स सब्जेक्ट. हायड्रॉलिक्स म्हणल्यानंतर टेन्शन आलं? डोंट टेक टेन्शन, आय एम इज हिअर. तर तुमचा जो काय हायड्रॉलिक्स तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर त्या अवघडला सोपं करण्यासाठी मी आज इथं आलेलो आहे. ओके, सो ठीक आहे, लेट्स स्टार्ट विथ द हायड्रॉलिक्स. तर सगळ्यात पहिल्यांदा हे जे काय हायड्रॉलिक सब्जेक्ट आहे, तर हा हायड्रॉलिक सब्जेक्ट बेसिकली रिलेटेड विथ द लिक्विड फ्लुइड्स. ओके, म्हणजे जे काय वेगवेगळे लिक्विड्स आहेत, मग त्याच्यामध्ये मेनली आपल्या या हायड्रॉलिक्सचा जर कोण हिरो असेल तर तो आहे म्हणजे वॉटर, दॅट इज द पाणी. तर हा पाण्याचा असणारा फ्लो किंवा वेगवेगळे असणारे जे काय लिक्विड्स आहेत, तर हे लिक्विड्स फ्लो होत असताना त्याच्या असणाऱ्या वेगवेगळ्या ज्या काय प्रॉपर्टीज आहेत, ह्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या ठिकाणी कशा पद्धतीनं वर्क करतात, सो याचा ओव्हरऑल असणारा जो काय स्टडी आहे दॅट इज द हायड्रॉलिक्स. क्लिअर? सो लेट्स स्टार्ट विथ द युनिट नंबर 1, दॅट इज द प्रेशर मेजरमेंट. ओके, सो व्हॉट इज मीन बाय द लिक्विड्स? ओके, सो आता हे जे काय लिक्विड्स आहेत, तर हे लिक्विड्स आपल्याला जसं मगाशी सांगितलं की ह्या आपल्या पूर्ण हायड्रॉलिक सब्जेक्टमध्ये आपल्याला ह्या लिक्विड्सबद्दल शिकायचं आहे. तर ह्या लिक्विडचा आजा पंजा कुठून आलाय हे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कळणं खूप गरजेचं आहे. कारण की आजा पंजा एकदा आपल्याला कळाला की म्हणल्यानंतर आपल्याला पुढं कुठंच अडचण येणार नाही. ओके, सो ह्या लिक्विडचा जो काय आजा पंजा आहे तो लपलेला आहे तुमच्या 10वीच्या पुस्तकांमध्ये. म्हणजेच कुठं? तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा याची सुरुवात होत्या मॅटर्स पासून. ओके, मॅटर म्हणजे आपले भांडणाचे मॅटर नव्हेत. ओके, मॅटर म्हणजे काय की एखादी वस्तू किंवा कोणतीही वस्तू जी बनलेली असते ती बनलेली असत्या वेगवेगळ्या मॅटर्सने. ओके, मग ह्या मॅटर्सचे बेसिकली 2 पार्ट पडतात. फर्स्ट वन इज द सॉलिड अँड सेकंड वन इज द फ्लुइड. ओके, आता हे सॉलिड आणि फ्लुइड म्हणजे काय, तर हे तुम्हाला माहिती आहे सगळं, आपण ऑलरेडी 10वीला शिकलेलं आहे. तरी पण थोडंसं रिवाइज करू. ओके, की सॉलिड म्हणजे काय की वेन द मॉलिक्युल्स ऑफ द पार्टिकल्स किंवा मॉलिक्युल्स ऑफ द मॅटर आर क्लोजली स्पेस्ड. जसे की तुम्ही बघितलं असणार आहे एस टीमध्ये जसे कुचंबून भरलेले असतात लोक, गर्दी असतात तसे, त्या पद्धतीनं जर वॉटरचे असणारे किंवा वी कॅन से एखाद्या मटेरियलचे असणारे जे काय पार्टिकल्स आहेत, त्याचे जे असणारे मॉलिक्युल्स आहेत, ते जर अगदी क्लोजली स्पेस्ड असतील त्यांना आपण म्हणतो सॉलिड्स. ओके, आणि याच्या अपोजिटमध्ये असणार आहेत ते म्हणजे फ्लुइड. मग फ्लुइडमधले जे काय पार्टिकल्स असतात ते लूजली स्पेस्ड असतात. आता हे स्पेसिंग कशामुळे होत असतं, तर इट इज बिकॉज द इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स. तर त्या असणाऱ्या प्रत्येक मॉलिक्युलमध्ये असणारा जो काय त्याचा इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, ज्याच्यानं ते एकत्रित बांधले जातात, तो फोर्स जर समजा एखाद्या मॅटरमध्ये जर कमी असेल then that fluid is known as an liquid. ओके, जसं की आपण बघा आपल्या क्लासरूम मध्ये बसलेलो असतो. तर जेव्हा तुम्ही क्लासरूम मध्ये बसता तेव्हा काय जसे एस टी मध्ये बसतोय तसं बसतो का आपण? नाही, प्रत्येक बेंचवरती 2 जण 3 जण म्हणजे आपल्या मित्राजवळच बसलेलो असतो, बट सम काइंड ऑफ द लूजली स्पेस्ड. ओके, आणि याच्या नंतर असतात ते म्हणजे दुसरे गॅसेस. ओके, फ्लुइडचा दुसरा पार्ट आहे तो म्हणजे गॅस. ओके, सो आता हे गॅस मधले जे काय मॉलिक्युल्स आहेत हे आपण घरी पडलेल्यासारखे असतात. जसे की तुम्ही रविवारी पडलेला असता बेडवरती निवांत जेवण करून, जसं की एका पार्टिकलचा दुसऱ्या पार्टिकलशी जास्त संबंध येत नाही. मीन्स द पार्टिकल वर्क्स इंडिपेंडेंटली इन द फ्लुइड. दॅट काइंड ऑफ द लिक्विड इज कॉल्ड ॲज ॲन ए गॅसेस. ओके, सो म्हणजेच आपल्याला ही गोष्ट लक्षात आली की हे जे काय मेन लिक्विड्सचा म्हणजेच आपल्याला ह्या पूर्ण हायड्रॉलिक सब्जेक्टमध्ये ज्याचा बेसिकली अभ्यास करायचा आहे ते म्हणजे लिक्विड्स, त्याची सुरुवात होत्या फ्रॉम द फ्लुइड्स, आणि फ्लुइड्स आर पार्ट ऑफ द मॅटर. क्लिअर सगळ्यांना? ओके, सो नाव वी विल मूव टू द
डेफिनेशन ऑफ द फ्लुइड. आता हे तर आपल्याला समजलं की लिक्विड हे एक प्रकारचे फ्लुइड्स असतात. मग आता ह्या फ्लुइड्सची काय डेफिनेशन आहे? तर बघा, फ्लुइडची डेफिनेशन काय? द सबस्टन्स विच हॅज कपॅसिटी टू फ्लो. अशी वस्तू जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते, म्हणजेच काय करू शकते, ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फ्लो होऊ शकते. सो अशा फ्लो होणाऱ्या गोष्टींना आपण काय म्हणून कन्सिडर करतो? वी विल कन्सिडर्ड ॲज ॲन ए फ्लुइड. क्लिअर? then deform continuously under action of the shear stresses. okay, आता shear stresses म्हणजे काय? so shear stresses is the friction. okay, जसं की आपण बघितलेलं आहे की तुम्ही जे काय सॉम सब्जेक्ट वगैरे जे काय शिकलेलो आहोत आपण, किंवा इंजिनिअरिंग मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचे शिकलेलो आहे, त्याच्यामध्ये आपण ह्या शिअर फोर्सबद्दल बघितलेलं आहे. तर जे लिक्विड्स किंवा जे सबस्टन्सेस जेव्हा त्याला आपण शिअर स्ट्रेस देतो तेव्हा ते कंटिन्युअसली डिफॉर्म होतात. डिफॉर्म होतात म्हणजेच काय, की त्याचा असणारा जो काय शेप आहे तो शेप चेंज करत राहतात. सो अशा टाईप्सच्या असणाऱ्या जे काय सबस्टन्सेस आहेत त्याला आपण म्हणतो फ्लुइड. नेक्स्ट इज द नो डेफिनाइट शेप ऑफ द फ्लुइड. फ्लुइडला स्वतःचा कोणताही शेप नसतो, त्याला आपण ज्या शेपमध्ये टाकू त्या शेपमध्ये जातात. जसं की आपल्याला माहिती आहे पाणी आपण ज्या भांड्यामध्ये टाकू त्या भांड्याचा तो शेप घेतो. ओके, सो आता हे जे काय फ्लुइड आहेत, या फ्लुइडला आपण पहिल्यांदा जसं मगाशी आपण बघितलं, जे बेसिकली पहिल्यांदा लिक्विड आणि गॅसेस या दोन पार्टमध्ये डिवाइड केलेले आहेत. तसेच हे फ्लुइडचे असणारा जो काय पार्ट आहे लिक्विड, या लिक्विडला आपण परत दोन पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. ओके, सो हे जे काय फ्लुइड मधला असणारा जो काय पार्ट आहे लिक्विड, या लिक्विडला आपण दोन पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. पहिल्याचं नाव आहे आयडियल, आणि ज्याला आपण आयडियल फ्लुइड असं म्हणूया, आणि दुसऱ्याचं नाव आहे ते म्हणजे रियल. ओके, सो अशा प्रकारचे दोन फ्लुइड्स आहेत. पहिल्याचं नाव आहे आयडियल फ्लुइड आणि दुसऱ्याचं नाव आहे रियल फ्लुइड. तर जे पहिलं आयडियल फ्लुइड आहे ते त्याच्या नावावरनं सांगते. आयडियल म्हणजे कसा, एक स्कॉलर स्टुडंट, एकदम दररोज क्लासमध्ये येणारा, पहिल्या बेंचवर बसणारा, तशा पद्धतीचा झाला तो आयडियल. म्हणजेच काय, की जे लिक्विड त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काय प्रॉपर्टीज आहेत या सगळ्या इमॅजिनरी प्रॉपर्टीज आहेत. प्रत्येक कोणीही स्टुडंट आयडियल असू शकतो का? काय ना काहीतरी त्याच्यात दोष असणार आहेत. अभ्यासात हुशार असला तर खेळामध्ये वीक असणार आहे, खेळात हुशार असला तर अभ्यासात वीक असणार आहे. तर कोणीही माणूस आयडियल असू शकत नाही. तर त्या पद्धतीनंच हे एक इमॅजिनरी फ्लुइड आहे, ज्याच्यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड. आता प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड काय, तर याच्याबद्दल इन डिटेल आपल्याला शिकायचं आहे. परंतु ज्या बेसिक प्रॉपर्टीज आहेत जसे की विस्कॉसिटी, सरफेस टेन्शन, कॉम्प्रेसेबिलिटी, सो ह्यासारख्या ज्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज ज्या लिक्विडमध्ये नसतात, दोज ऑल आर द आयडियल लिक्विड. आणि जसं मगाशी सांगितलं, इट इज अँड द इमॅजिनरी लिक्विड. ओके, आणि त्याच्या अपोजिट असणारं म्हणजे रिअल लिक्विड. आता रिअल लिक्विड म्हणजे काय, तर ॲक्च्युअल नेचरमध्ये एक्झिस्ट असणारं लिक्विड. म्हणजेच काय, की आपल्याला निसर्गामध्ये अवेलेबल असणारं, म्हणजे जे आपल्या आजूबाजूला दिसणारे जे वेगवेगळे लिक्विड्स आहेत, किंवा वी विल कॉल इट ॲज ॲन व्हेरियस टाइप्स ऑफ द फ्लुइड्स आहेत, दोज आर ऑल द रिअल फ्लुइड्स, जे ॲक्च्युअलमध्ये एक्झिस्ट आहेत. आणि जर आपण टेक्निकली सांगायला गेलं तर द फ्लुइड विच consists the properties like the viscosity, surface tension, compressibility, those all are called as a real liquid. ज्या लिक्विडला कॉम्प्रेसॅबिलिटी, विस्कॉसिटी, सरफेस टेन्शन सारख्या प्रॉपर्टीज आहेत त्यांना आपण म्हणतो रिअल लिक्विड. ओके, त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे ह्या फ्लुइडवरती डिपेंड असणारा स्टडी, दॅट इज द फ्लुइड मेकॅनिक्स. ओके, आता हे फ्लुइड मेकॅनिक्स म्हणजे काय, सो इट इज द ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग अँड सायन्स विच डील्स विथ द बिहेवियर ऑफ द फ्लुइड. आता बिहेवियर ऑफ द फ्लुइड म्हणजे काय, हा फ्लुइड काय चांगला आणि वाईट असा आहे का, इट इज नॉट लाईक दॅट. ओके,
तर फ्लुइडचं बिहेवियर म्हणजे काय, की त्याला जेव्हा आपण अंडर प्रेशरमध्ये टाकणार, त्याला अंडर इन्क्रीज इन द व्हेलॉसिटीमध्ये टाकणार आहे, म्हणजे ज्या असणाऱ्या आपल्या वेगवेगळ्या फ्लुइडच्या प्रॉपर्टीज त्या आपण वेगवेगळ्या कंडिशनला टाकल्यानंतर ते फ्लुइड कशा पद्धतीनं वर्क करते त्याचा असणारा जो काय स्टडी आहे दॅट इज द बिहेवियरल स्टडी. आणि हा असणारा बिहेवियरल स्टडी आपण कोणत्या टॉपिकच्या अंडर करतो, तर वी विल डू इट इन द फ्लुइड मेकॅनिक्स. ओके, सिंपल. तर आता हे जे काय फ्लुइड मेकॅनिक्स आहेत, तर ह्या फ्लुइड मेकॅनिक्समध्ये सुद्धा आपण स्टडी दोन टाईपनं करतो. एक म्हणजे रेस्ट कंडिशनमध्ये असताना, म्हणजेच एखादं जेव्हा फ्लुइड रेस्ट म्हणजे काय, आपण जेव्हा रेस्ट घेतो म्हणजे काय, निवांत झोपतो. त्या पद्धतीनंच वॉटर पण निवांत झोपतं. निवांत कधी झोपतं, जेव्हा ते एखाद्या डॅममध्ये असतं, ते एखाद्या भांड्यात असतं, ते एखाद्या टँकमध्ये असतं, म्हणजेच काय, दॅट लिक्विड इन रेस्ट कंडिशन. तर रेस्ट कंडिशनला असताना त्या ज्या असणाऱ्या प्रॉपर्टीज आहेत किंवा फ्लुइड असणार आहे ते कशा पद्धतीनं बिहेव करणार आहे त्याचा स्टडी रेस्ट कंडिशनमध्ये करणार. अँड सेकंड वन इज इन द मोशन कंडिशन. मोशन म्हणजे काय, इन द फ्लोईंग कंडिशन. ओके, जसं की आपण चालतोय त्या पद्धतीनं पाणी पण चालतंय, म्हणजेच काय, पाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फ्लो होतंय. ओके, सो दॅट फ्लो स्टडी म्हणजेच मोशनचा असणारा स्टडी आपण ह्या फ्लुइड मेकॅनिक्समध्ये करतो. ओके, सो नाव मुव्हिंग टू द नेक्स्ट पार्ट. आपल्याला नेक्स्ट टॉपिक बद्दल शिकायचा आहे तो आहे म्हणजे हायड्रॉलिक्स. ओके, म्हणजे जो आपण ज्या विषयाचा अभ्यास पूर्ण ह्या सेमभर करणार आहे दॅट इज द हायड्रॉलिक्स. मेन हिरो और द मेन पार्ट ऑफ दिस सब्जेक्ट. सो बेसिकली हायड्रॉलिक्स म्हणजे काय, सो इट इज अन ए ब्रांच ऑफ सायन्स अँड इंजिनिअरिंग विच डील्स विथ द बिहेवियर ऑफ द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द लिक्विड. ओके, आता मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द लिक्विड म्हणजे काय, की ज्या असणारे, आता आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्स शिकलो, तर इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये तुम्ही काय शिकला, की त्याच्यामध्ये असणारा फोर्स कसा आहे, त्याच्यामध्ये असणारे प्रेशर्स कसे आहेत, त्याच्यामध्ये असणारी वेलॉसिटी कशी आहे, त्याच्यामध्ये असणारे ॲक्सेलरेशन कसं आहे. तर ह्या झाल्या सगळ्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज. तर ह्याच प्रॉपर्टीज जेव्हा आपण एखाद्या फ्लुइडवरती अप्लाइड करतो तेव्हा त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे चेंजेस दिसतात दॅट इज द मेकॅनिकल स्टडी. तर हा फ्लुइडचा असणारा मेकॅनिकल स्टडी आपल्याला ह्या हायड्रॉलिक सब्जेक्टमध्ये शिकायचा आहे. तर आता ह्या हायड्रॉलिक सब्जेक्टमध्ये आपल्याला मुख्यतः याच्या 3 पार्टमध्ये याचा स्टडी करायचा आहे. कुठले कुठले 3 पार्ट आहेत, तर सगळ्यात पहिला पार्ट आहे हायड्रो स्टॅटिक. ओके, सो पहिला पार्ट आहे हायड्रोस्टॅटिक, दुसरा पार्ट आहे हायड्रोडायनॅमिक्स आणि तिसरा पार्ट आहे हायड्रोकायनॅमॅटिक्स. ओके, सो हा हायड्रो कुठून आला, तर हा हायड्रो आलाय आपल्या हायड्रॉलिक्स मधून. ओके, आणि जनरली हायड्रो हे बेसिकली आपण संबोध करतो फॉर द वॉटर. ओके, म्हणजेच आपल्या सब्जेक्टच्या नावातच वॉटर आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की आपल्या ह्या टोटल सब्जेक्टचा असणारा जो काय मेन हिरो आहे तो हिरो कोण आहे, यस, दॅट इज द वॉटर. ओके, सो ह्या वॉटरच्या असणाऱ्या वेगवेगळ्या ज्या काही कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्सनुसार ह्या हायड्रॉलिक्सला डिवाइड केलेलं आहे. तर सगळ्यात पहिली कंडिशन आहे ती म्हणजे हायड्रोस्टॅटिक. ओके, तर हे जी नावावरती जाऊ नका, नावं जरी अवघड वाटत असली तरी दिस कन्सेप्ट्स आर व्हेरी सिम्पल. ओके, तर सगळ्यात पहिली जी काय हायड्रोस्टॅटिक आहे, तर हायड्रोस्टॅटिक म्हणजेच काय आहे की वेन एनी फ्लुइड इज ॲट द रेस्ट कंडिशन देन व्हॉट आर द व्हेरियस मेकॅनिकल प्रॉपर्टीज इन दॅट स्टडी विल डू इन द हायड्रोस्टॅटिक. म्हणजे वॉटर किंवा एखादं फ्लुइड जेव्हा रेस्ट कंडिशनमध्ये असणार आहे तेव्हा ते रेस्ट कंडिशनमध्ये असताना त्याच्यामध्ये काय काय मेकॅनिकल चेंजेस होणार आहे किंवा काय काय बिहेवियर होणार आहे दॅट स्टडी इज अ हायड्रोस्टॅटिक. दुसरा आहे हायड्रोडायनॅमिक्स. आता हायड्रोडायनॅमिक्स आणि हायड्रोकायनॅमॅटिक्स हे दोन सख्खे भाऊ आहेत. सख्खे भाऊ म्हणजे काय की दोघांचा जो काय मेन पॅरेंटल थिंग्स आहे दॅट इज द सेम. म्हणजेच काय की हायड्रोडायनॅमिक्स आणि हायड्रोकायनॅमॅटिक्स हे दोन्ही सुद्धा
वर्क होतात इन मोशन कंडिशन. ओके, तर जेव्हा पण पाणी मोशन कंडिशन मध्ये असते तेव्हा ते हायड्रोडायनॅमिक्स कंडिशन मध्ये असतं आणि हायड्रोकायनॅमॅटिक्स कंडिशन मध्ये असतं. मग ह्या दोघांना वेगवेगळं का केलेलं आहे, तर याच्यात पण फरक आहे. तर आपल्याला सगळे वेगवेगळे फोर्सेस माहित आहेत, राईट. तर ह्या फोर्सेस पैकी एक असतो तो म्हणजे प्रेशर फोर्स. ओके, तर ह्या प्रेशर बद्दल आपल्याला इन डिटेलमध्ये शिकायचं आहे, कारण की आपल्या सब्जेक्टचं या युनिटचं नावच आहे प्रेशर मेजरमेंट. तर याच्याबद्दल आपल्याला डिटेल शिकायचं आहे. परंतु सध्या तर एक गोष्ट समजून घ्या की प्रेशर नावाचा एक फोर्स आहे. तर हा जो काय प्रेशर फोर्समुळे जर त्या पाण्याला जर मोशन आले असेल, ओके, म्हणजेच काय की आपले असणारे जे काय प्रेशर फोर्सेस आहेत, तर प्रेशर फोर्सेस जर कन्सिडर्ड केले देन दॅट फ्लो इज कॉल्ड ॲज अन ए हायड्रोडायनॅमिक्स. ओके, आणि जर जसं की तुम्ही म्हणता मी काही नाही करणार, काही नाही करणार, कायनॅमॅटिक्स, काही नाही करणार कायनॅमॅटिक्स, तसंच जेव्हा प्रेशर फोर्सेस आर नॉट कन्सिडर्ड then that called as an a hydrokinematics. ओके, सो ह्याबद्दल आपल्याला इन डिटेलमध्ये पुढे शिकायचंच आहे. फक्त एक आपल्याला बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे, याच्यासाठी हे आपण सांगितलं. ओके, सो आतापर्यंत आपण जे काय बघितलं ते सगळ्यांना क्लिअर. सगळ्यात पहिल्यांदा बघितलं आपण फ्लुइड म्हणजे काय. त्या फ्लुइडचे आपण बेसिकली दोन पार्ट बघितले, एक म्हणजे लिक्विड, गॅसेस. त्यानंतर ह्या लिक्विडचे परत दोन पार्ट बघितले, आयडियल फ्लुइड, रिअल फ्लुइड. त्यानंतर बघितलं फ्लुइड मेकॅनिक्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये रेस्ट कंडिशन काय, मोशन कंडिशन काय बघितली. त्यानंतर आपण बघितला हायड्रॉलिक्स म्हणजे काय. त्या हायड्रॉलिक्समध्ये असणाऱ्या ह्या ज्या काय 3 कंडिशन याच्याबद्दल आपण स्टडी केला. ओके, सो हा आपल्या ह्या ज्या काय टोटल युनिटचा हा सगळ्यात सुरुवातीची पहिली पायरी होती. ओके, आता हा जो काय आपला असणारा जो काय मुख्य सब्जेक्ट आहे हायड्रॉलिक्स, हा आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग मधल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं वापरता येऊ शकतो किंवा कशा पद्धतीनं वापरला जातो, हा टॉपिक आपल्याला आता नेक्स्ट शिकायचा आहे. ओके, दॅट इज द ऍप्लिकेशन्स ऑफ द हायड्रॉलिक्स इन व्हेरियस सिव्हिल इंजिनिअरिंग फील्ड्स. ओके, सो हे जे काय ऍप्लिकेशन्स आहेत म्हणजेच काय की आपला जो असणारा जो काय हायड्रॉलिक सब्जेक्ट आहे, हा हायड्रॉलिक सब्जेक्ट आपण शिकून कुठं कुठं वापर करू शकतो. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा बघू शकतो आपण इन द बिल्डिंग कन्स्ट्रक्शन. ओके, तर हा आपला हायड्रॉलिक सब्जेक्ट बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये कसा कामाला येतो, तर सगळ्यात पहिल्यांदा डिझाईन ऑफ द प्लंबिंग सिस्टीम. प्लंबिंग म्हणजे माहिती आहे सगळ्यांना, वॉटर पाणी कॅरी करण्यासाठीची जी काय पाईप असते त्याला आपण म्हणतो प्लंबिंग सिस्टीम. तर ती प्लंबिंग सिस्टीम डिझाईन करण्यासाठी आपल्याला हायड्रॉलिक्सची मदत लागते. फाइंड द वॉटर कॅपॅसिटी इन द टँक, जे आपण पाणी स्टोअर करण्यासाठी वापरतो, दॅट इज द टँक. त्याची कॅपॅसिटी काढायची असेल तर आपल्याला हायड्रॉलिक्सची गरज लागते. डिझाईन ऑफ द टँक करायची असेल तर हायड्रॉलिक्सची गरज लागते. कॅपॅसिटी ऑफ द पंप, पंप म्हणजे काय, आपल्या लोकल भाषेमध्ये आपण ज्याला मोटर म्हणतो, पाण्याची मोटर. पण पाण्याची मोटर हा टेक्निकल वर्ड नाही, तर टेक्निकल वर्ड इज द वॉटर पंप. तर हा वॉटर पंप डिझाईन करण्यासाठी म्हणजे किती कपॅसिटीचा पाहिजे आहे. तुम्ही ऐकला असणार अर्धा HP ची मोटर आहे, 1 HP ची मोटर आहे, 5 HP ची मोटर आहे. म्हणजेच काय, दॅट इज द कपॅसिटी ऑफ पंप. तर ती कपॅसिटी ऑफ द पंप कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला ह्या हायड्रॉलिक्सची गरज लागते. त्यानंतर फाइंड द स्लोप ऑफ गटर ड्रेनेज, तर पाणी जे काही गटरमधलं जे काय पाणी आहे हे पुढे सरकण्यासाठी तो जो काय स्लोप प्रोव्हाइड केला जातो त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला हायड्रॉलिक्सची मदत घ्यावी लागते. आता हे कसं होतं आणि काय होतं हे आपल्याला आता ह्या सब्जेक्टमध्ये पूर्ण पुढं शिकत जायचं आहे. सेकंड ऍप्लिकेशन इज इन द एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. ओके, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये कशा पद्धतीने आपल्याला मदत होते, तर सगळ्यात पहिल्यांदा डिझाईन ऑफ द वॉटर ट्रीटमेंट प्लांट, जे पाणी शुद्धीकरणाचा जो काय प्लांट असतो तर तिथं आपल्याला हायड्रॉलिक्सची मदत होते. सेकंड इज द डिझाईन ऑफ द सीवेज ट्रीटमेंट प्लांट, म्हणजे जे काय सांडपाणी आहे त्याच्यावरती प्रक्रिया करण्यासाठी सुद्धा आपल्याला या हायड्रॉलिक्सची मदत लागते.
त्यानंतर टू डिझाईन द पंप फॉर द वॉटर ट्रीटमेंट प्लांट आणि सिवेज ट्रीटमेंट प्लांट. जसे आपण पाण्याचे पंप कॅल्क्युलेट केले, त्याची कॅपॅसिटी कॅल्क्युलेट केली, त्या पद्धतीनंच हे वॉटर ट्रीटमेंट प्लांटचे आणि सिवेज ट्रीटमेंट प्लांटचे सुद्धा पंप डिझाईन करण्यासाठी आपल्याला आपल्या ह्या हायड्रॉलिक सब्जेक्टची गरज लागणार आहे. नेक्स्ट थिंग इज द डिझाईन द पाईपलाईन्स फॉर द व्हेरियस ट्रीटमेंट प्लांट्स. जे काही वेगवेगळ्या पाईपलाईन्स ज्या आपल्या टाकल्या जातात, पिण्याच्या पाण्याच्या असतील किंवा तुमच्या ड्रेनेजच्या पाण्याच्या असतील, तर त्या सगळ्या डिझाईन करण्यासाठी सुद्धा आपल्याला ह्या हायड्रॉलिक्सची मदत लागते. नेक्स्ट थिंग इज द नेक्स्ट फील्ड आहे ते म्हणजे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग. ओके, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग म्हणजेच काय? दळणवळण करणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. आता ट्रान्सपोर्टेशनमध्ये आपल्या पाण्याचा कसा उपयोग होतो ते बघा. जसं की हायड्रॉलिक्स डाटा कलेक्शन नेसेसरी टू डिझाईन द ब्रिज. ओके, तर जो काय आपल्याला एखादा जर ब्रिज डिझाईन करायचा असेल तर ते पाण्याची किती कपॅसिटी आहे, किती फ्लो नेते, किती फोर्स नेते, काय वेलॉसिटी आहे, तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला हायड्रॉलिक्सच्या थ्रू कॅल्क्युलेट करता येतात. द knowledge of the hydraulics helps to design the culverts and the underpasses camber on the road. कल्वर्ट्स म्हणजे काय? जसे मोठे ब्रिज असतात तसेच छोटे ब्रिज ज्याच्यामध्ये पाईप वगैरे टाकले जातात, तर त्याला आपण म्हणतो पाईप कल्वर्ट. अंडरपास म्हणजे काय? वरून रोड जातोय, खालून नदी जाते, अशा पद्धतीचा जर स्ट्रक्चर डिझाईन्स करायचे असतील तर त्याला म्हणतात अंडरपासेस. आणि कॅम्बर ऑफ द रोड म्हणजे काय? जो रोडवरचा जो काय कर्व पार्ट असतो, तुम्ही बघितला असणार आहे हायवे इंजिनिअरिंगमध्ये, तर त्या रोडचा जो काय कॅम्बर पार्ट आहे, तो कॅम्बर पार्ट सुद्धा डिझाईन करण्यासाठी हायड्रॉलिक्सची गरज आपल्याला लागते. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे, इट इज हेल्प इन डिझाईन द रोड साईड ड्रेन्स अँड ड्रेनेज ऑफ द रनवेज, रेल्वेज. तर फक्त रोडवरचेच नाहीत की रनवेवरचे असू दे, म्हणजे जिथं एअरपोर्ट आहे तिथले रनवे असतील किंवा तुमचे जे काय रेल्वेचे रेल्वेचे जे काय ड्रेनेज आहे, म्हणजे ओव्हरऑल जी ड्रेनेज सिस्टीम आहे ती ड्रेनेज सिस्टीम डिझाईन करण्यासाठी सुद्धा आपल्याला या हायड्रॉलिक्सची मदत लागते. क्लिअर? त्यानंतर नेक्स्ट ॲप्लिकेशन येतं आपलं इन द इरिगेशन इंजिनिअरिंग. ओके, इरिगेशन म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये आपण शेतीला पाणी पुरवतो. ओके, तर त्या ठिकाणी आपल्याला या हायड्रॉलिक्सची कशी मदत होते? तर शेती म्हणली तर सगळ्यात शेतीचा आपल्या कोर पार्ट आहे तो म्हणजे काय? पाणी. तुम्ही बरेच शेतकऱ्याची मुलं असणार आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शेती जर पाणी जर नसेल तर आपण शेती करू शकत नाही. दॅट इज द कोर पार्ट. मग त्याच्यासाठी आपला हायड्रॉलिक सब्जेक्ट हा लागण आहे, बरोबर? तर ते कसा लागतो? टू मेजर द वेलॉसिटी ऑफ द फ्लो. पाण्याची वेलॉसिटी मेजर करायची असेल, प्रेशर ॲट द एनी पॉईंट मेजर करायचा असेल, डिस्चार्ज कॅल्क्युलेट करायचा असेल, तर आपल्याला ह्या वेगवेगळ्या गोष्टी गरजेच्या असतात. आता हे जे काय डिस्चार्ज कसा कॅल्क्युलेट करायचा, हे वेलॉसिटी काय आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहे. वेट अँड वॉच, वी आर डिस्कसिंग इच अँड एव्हरीथिंग. ओके, फक्त आता जरा समजून घ्या, फक्त लक्षात ठेवा फक्त. ओके, नेक्स्ट थिंग इज टू फाइंड द टोटल प्रेशर, सेंटर ऑफ प्रेशर ॲक्टिंग अँड वॉल ऑफ द वॉल ऑफ द डॅम. तर डॅमवरती जे काय ॲक्ट होणारं जे काय पाणी रेस्ट कंडिशनला असते, जसं आपण मगाशी केलं, रेस्ट कंडिशनचं वॉटर म्हणजे कुठलं? हायड्रोस्टॅटिक कंडिशनचं. तर त्याच्यामध्ये पाणी त्या असणाऱ्या पर्टिक्युलर वॉलवरती प्रेशर ॲक्ट करत असतं. तर ते प्रेशर कसं काढायचं, सेंटर ऑफ द प्रेशर कसं काढायचं, हे लगेच शिकणार आहे आपण. हे सेकंड युनिट इज टोटली डेडिकेटेड टू कॅल्क्युलेशन ऑफ द टोटल प्रेशर अँड द सेंटर ऑफ प्रेशर. सो डोंट टेक टेन्शन. ओके, जस्ट ऐकून घेत जाऊ आपण, पुढं जाऊ समजून घेत जा. नेक्स्ट पार्ट इज टू डिझाईन द स्पिलवे डिझायनिंग ऑफ द वॉटर फ्रॉम द डाऊनस्ट्रीम साईड ऑफ द डॅम. जेव्हा आपल्याला धरणातून पाणी वरच्या पार्टवरून खालच्या पार्टकडे न्यायचं असतं, म्हणजे धरणाच्या अपस्ट्रीम साईड टू द डाऊनस्ट्रीम साईड जेव्हा आपल्याला न्यायचं असतं, तेव्हा जो आपला स्पिलवे डिझाईन केला जातो तिथं आपल्याला हायड्रॉलिक्सची मदत लागते. त्यानंतर वेगवेगळे जे काय मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत जे आपल्याला पुढे येऊन शिकायचे आहेत, जसे की बर्नॉलीजचं इन्स्ट्रुमेंट झालं, कंटिन्युटी इक्वेशन झालं, त्यानंतर वेगवेगळे जे काय व्हेंच्युरीमीटर्स आहेत, तिथं ह्या सगळ्या ठिकाणी आपल्याला ह्या हायड्रॉलिक्सची गरज लागते. ओके, त्यानंतर सगळ्यात लास्टली आपल्याला इरिगेशन इंजिनिअरिंगमध्ये हायड्रॉलिक्सची मदत लागते, ते म्हणजे टू डिझाईन द मोस्ट इकॉनॉमिकल चॅनल सेक्शन. तर आता आपल्याला हा चॅप्टर सगळ्यात शेवटी शिकायचा आहे, परंतु तिथं सुद्धा आपल्याला या हायड्रॉलिक्सची मदत ही लागतेच. ओके, त्यानंतर नेक्स्ट इज द जिओटेक्निकल इंजिनिअरिंग. हा तर आता तुम्हाला माहित असेल, तुम्ही ऑलरेडी क्लासमध्ये शिकत असणार आहे जिओटेक्निकल इंजिनिअरिंग. तर त्या जिओटेक्निकल इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला ह्या हायड्रॉलिक सब्जेक्टची कुठं मदत लागते, तर बेसिकली द प्रिन्सिपल ऑफ द फ्लोनेट अँड सीपेज.
जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं म्हणजे पाणी जमिनीतून वाहत असताना कशा स्वरूपानंच वाहतं, त्याचा जो काय रूट आहे तो रूट कशा पद्धतीने आहे त्याला आपण म्हणतो फ्लोनेट. तर ते फ्लोनेट आणि सिपेज जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या हायड्रॉलिक्सची गरज लागते. दुसरी गोष्ट डिझाईन ऑफ द वेल. वेल म्हणजे काय, पाण्याची जी काय विहीर आहे, पाण्याची विहीर आपण कुठं काढतो, पूर्ण सगळ्या आपल्या जमिनीमध्येच काढतो. म्हणजे जिओ टेक्निकची पण गरज लागते आणि हायड्रॉलिक्सची पण मदत लागते. सो अशा पद्धतीनं आपण डिझाईन ऑफ द वेल्स करताना त्या विहिरीचा जो काय डिस्चार्ज आहे, त्याच्या असणारी जी काय व्हेलॉसिटी आहे ही कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला या हायड्रॉलिक सब्जेक्टची मदत लागते. त्यानंतर डिझाईन द एम्बँकमेंट नियर द अप्रोच रोड. एम्बँकमेंट म्हणजे काय, की जे आपला भराव टाकला जातो. तुम्ही बघितलं असणार आहे, कुठून पण बोगद्यातून जेव्हा बाहेर येत आहे तेव्हा त्याच्या शेजारी भराव टाकला जातो, जमिनीचा भाग उंचवटा केला जातो, त्याला आपण म्हणतो एम्बँकमेंट. तर तो एम्बँकमेंट डिझाईन करत असताना सुद्धा आपल्याला या हायड्रॉलिक्सची मदत घ्यावी लागते. ओके, सो हा अशा पद्धतीनं आपला जो काय फर्स्ट पॉईंट आहे हायड्रॉलिक्समधला, ज्याच्यामध्ये आपल्याला हे हायड्रॉलिक्सचे बेसिक कन्सेप्ट जे काय आहेत, म्हणजे सब्जेक्ट काय, फ्लुइड मेकॅनिक्स काय, फ्लुइड काय, सो हा पार्ट बघायचा होता. आणि सगळ्यात दुसरा इम्पॉर्टंट पार्ट बघायचा होता तो म्हणजे की ह्याच्यामध्ये असणारे जे काय ॲप्लिकेशन्स आहेत, जे वेगवेगळ्या सिव्हिल इंजिनिअरिंग स्ट्रक्चर्समध्ये कसे लागणार आहेत, तर हा पार्ट आपल्याला ह्या टॉपिकमध्ये बघायचा होता. आय होप सगळ्यांना ह्या गोष्टी सगळ्या कळाल्या असतील. जर तुम्हाला नॉलेज चांगलं वाटलं तर आपल्या सावंत गुरुकुल ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून शेअर करून थोडंसं पुण्य कमवा, ते पण पास होऊ देत हायड्रॉलिक सब्जेक्टला. ओके, सो याच्या ज्या काही नोट्स आहेत ह्या नोट्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही नोट्स डाउनलोड करून घेऊ शकताय. आणि आपलं नेक्स्ट लेक्चर असणार आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला हे जे काय हायड्रॉलिक सब्जेक्टचा जो काय कोर पार्ट आहे दॅट इज द व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड, तर ह्याच्याबद्दल शिकायचे आहेत. तर आपल्या चॅनलवरती बनून राहा आणि नेक्स्ट लेक्चरला परत तुमची प्रेझेंटी लावा. ओके.